राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब त्यांच्या आपण लेकी आहोत. त्यामुळं आपल्या कार्यकर्तृत्वाचा वारसा, आदर्शांचा वारसा हा फार मोठा आहे आणि त्याच्या जीवावर आपली ही पुढची वाटचाल चालू आहे. पण ही वाटचाल करत असताना आजही आपल्याला कायद्यानं आपली बाजू एवढी भक्कम केलेली असताना पुन्हा पुन्हा आजही स्त्री सक्षमीकरणाचे कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या बाजूनं स्त्रियांचे हात अगदी बळकट केले. आज सगळं स्वातंत्र्य आणि सगळा कायदा आपल्या हातात आहे, पण आजही स्त्री सक्षमीकरण हे आपल्याला प्रत्येकाच्या आत बघायला मिळत नाही. एक समाजाची आपल्या वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला अशा कार्यक्रमांच्या स्वरूपातून महिलांच्या मनाला उभारी देण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. कारण याचा विसर स्वतःच महिलांनाच पडलेला आहे. आपण स्वतःच आपल्याला स्वतःला एका कोशामध्ये आपण गुंतवून टाकलेलो आहोत. जसं आपण एक रेशीम तयार करणारा किडा तुम्ही पाहिला असेल, तो त्या रेशमाची पानं खाऊन, तुतीची पानं खाऊन खाऊन स्वतःभोवती एक कोश तयार करतो आणि त्या कोशामध्ये स्वतःला गुंतवून टाकतो. जगाला तो रेशीम देतो, पण त्याचं अस्तित्व तिथं राहतं का? तो तिथं संपला जातो. तशाच प्रकारे आपलं स्त्रीचं जीवन आहे. आपण पहिला श्वास घेतल्यापासून आपल्या जीवनाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपला प्रत्येक क्षण हा दुसऱ्यांसाठी असतो. तो शेवटच्या क्षणापर्यंत आपण दुसऱ्यासाठीच देत राहतो. तिथं आपण स्वतःचा कधीच विचार करत नाही. पण आज आपल्याला स्वतःचाही विचार करण्याची गरज आणि वेळ आलेली आहे. आणि याचा कानमंत्र हा आजचा नाही, 350 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंनी दिलेला होता. त्याच्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलेला होता. वेळोवेळी आपल्याला अनेक महामानवांनी हे क्रांतीचे धडे दिले. पण आपली परिस्थिती आजही आहे त्याच ठिकाणी आपण आहोत. यासाठी आजच्या ह्या व्याख्यानाचा विषय मी निवडलेला आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार. आपले जीवन घडवण्यासाठी कोणी मसीहा कधीही धावून येणार नाही. महापुरुष घडवण्यासाठी शेकडो वर्ष जावी लागतात. 2000 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी या जगाला शांतीचा मार्ग दिला आणि त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत सम्राट अशोकांनी संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. स्त्रियांना समान हक्क दिले. त्याच्यानंतर 12व्या शतकाची वाट पाहावी लागली. तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वातंत्र्य दिले, समता दिली. आणि याच्यानंतर पुन्हा स्त्रियांच्यावरचा अत्याचार रोखण्यासाठी, स्त्रियांना सुकाळ येण्यासाठी 16व्या शतकाची वाट पाहावी लागली. तेव्हा छत्रपती शिवरायांनी प्रत्येक माता भगिनीला माते समान, परस्त्रीला माते समान मानून स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, संरक्षण केलं आणि त्यांना त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी 18व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळे आज तुम्ही आम्ही स्त्रिया या ठिकाणी सक्षमपणे बसू शकत आहोत. तुम्ही या ठिकाणी स्वतंत्रपणे या मंडपामध्ये येऊन बसलेले आहात. याचं सगळं श्रेय जातं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना, महात्मा फुलेंना. त्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही घडलो. याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना घटनात्मक आणि कायदेशीर हक्क दिले. आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर, नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर तिला हक्क दिले. तिचं अस्तित्व या समाजाने तेव्हा कुठे स्वीकारलं आणि म्हणून आज आपण एक स्वतंत्र जीव म्हणून समाजामध्ये स्वाभिमानाने जगू शकतोय. यासाठी असे महामानव घडण्यासाठी आपण परत परत वाट पाहत बसायची का? तर निश्चितच नाही. यासाठी हा गरजेचा आहे. म्हणूनच विषय आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार. मला सांगा, आपल्यापैकी प्रत्येक जणीचं काही ना काहीतरी एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पाहत आपण लहानाच्या मोठ्या होत असतो. कोणाला शिक्षिका व्हायचं असतं, कोणाला लेक्चरर व्हायचं असतं, कोणाला वकील व्हायचं असतं, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं. ह्या निदान अलीकडच्या काळातल्या मुलींची तरी आपण स्वप्न पाहू, तुमच्या माझ्या वाटचाल केलेली असती. पण त्या स्वप्नांना प्रत्येकीचा न्याय मिळतोच का? तर मिळत नाही. आपली
शिक्षणामध्ये व्यत्यय येतो. खर्चाअभावी आई वडील पूर्ण शिक्षण करू शकत नाहीत. मग कुठलं तरी एक थोडंफार चांगलं स्थळ बघून लग्न करून देतात आणि लग्न झालं की पुन्हा आपला प्रवास आपल्या संसाराच्या जात्यामध्ये आपण सतत अहोरात्र भरडत असतो. याला कधीच अंत नसतो. पण बाई ग, आता तू विचार कर आणि थोडं थांब. हीच खरी वेळ आहे आपल्याला थोडासा आपला विचार करण्याची. कारण आता मुलं मोठी झालेली असतात. मुलांचं वेगळं भावविश्व असतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्थान असेलच असं नाही आणि आपण ते गृहीत धरून चालावं अशी ही परिस्थिती आज राहिलेली नाही. मुलांचं त्यांच्या संसाराचं सुंदर स्वप्न असतं. मुलींचं दिल्या घरी गेल्यानंतर तिचं सुंदर स्वप्न असतं. मग आपल्या स्वप्नांचं काय? तर आपल्या स्वप्नांचं वाटेकरी पुढे नेण्यासाठी आपणच व्हायचं आणि आपल्या ज्या मनातल्या इच्छा सुप्त राहून गेलेल्या आहेत त्या करण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीनं पुढे यायचं. कोणाचं शिक्षण अपूर्ण राहिलेलं असेल, वेळ कुठलीही असू द्या, वेळ कधीच गेलेली नसती. कुठल्याही ठिकाणावरून तुम्ही नव्यानं प्रगती करू शकता आणि पुढचं शिक्षण पूर्ण करू शकता. कोणाला पार्लरच्या क्लासेसची आवड असेल, ब्लाऊज शिवण्याची आवड असेल, काहीही छंद असू द्या, ते छंद तुम्ही जोपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून तुमची प्रगती साधणं गरजेचं आहे. आजचा जर आपण काळ बघितला तर स्त्री पुरुष समतेच्या काळामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना समान हक्क पाहिजे असं म्हणतो. पण घर चालवताना देखील स्त्रियांना आर्थिक बाजू ही समान वाटेकऱ्याप्रमाणे आर्थिक भार उचलणं देखील अपेक्षित आहे. असा महागाईचा काळ आजचा आहे. त्यामुळं आपल्या संसाराला उभारणी देण्यासाठी आपणही हातभार लावणं गरजेचं आहे. आणि आज मी गावोगावी पाहते महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप छान महिलांनी प्रगती केलेली आहे आणि आपल्या संसाराला उत्तम जोड दिलेली आहे. तशाच प्रकारे छोट्या मोठ्या व्यवसायापासून आपण सुरुवात करून काही ना काहीतरी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकीनं आज योगदान देण्याची गरज आहे. एखादीला सुंदर कपडे शिवता येत असतील तर त्याच्यामध्ये एवढं एक्सपर्ट व्हायचं की आपल्या नावाचा एक स्वतः आपण ब्रँड असलं पाहिजे. मिळाली काय माहिती, माझं नशीब मोठं, सगळं चांगलं आहे, नवरा चांगला आहे, सासू चांगली आहे, नणंद चांगली आहे, पण मेली जावच चांगली नाही. हेवे दावे सतत तोंडावर आट्या गाट्या हेच चाललेलं असतं माझ्या घरामध्ये. काही महिलांची तक्रार अशी असते, सासूही चांगली आहे, सासऱ्यांचं तर काही गिनतीच नसती कशामध्ये, ते आपले निवांत असतात. आलिया भोगाशी असावे सादर म्हटल्यासारखं. सासू चांगली आहे, सासरे चांगले, जाऊ चांगले आहे, पण नणंदच चांगली नाही. जेव्हा बघावं तेव्हा आईचे कान भरत राहते, जेव्हा बघावं तेव्हा दोघींचा फोन चालूच राहतो. पण काही महिलांची तक्रार अशी असते, दीर चांगला नाही. जेव्हा बघावं तेव्हा बायकोची माझी तुलनाच करत राहतो. माझ्या बायकोला एवढं केली, हिला एवढं पण होत नाही का? आणि सगळ्याच बायकांची, आता काही बायकांच्या तक्रारी मी सांगितल्या, पण सगळ्याच बायकांची एक तक्रार असते, नवराच मनासारखा नाही, नवराच सांभाळून घेत नाही, नवराच नशिबाला चांगला नाही. ही तक्रार तर सगळ्यांचीच आहे. कारण तो कुणाच्याच नशिबाला चांगला नसतो. टेढ़ा है पण मेरा है असं म्हणत त्याला जसा असेल तसा दाबून मोडून मुडपून कसा त्याला सरळ करता येईल हे आपल्यापैकी प्रत्येकीला माहित असतं. त्यामुळं आपल्या ठेवणीतले वार आपण करायचे आणि नवऱ्याला धार कशी आणायची हे आपल्यापैकी प्रत्येकीला माहित असतं. हे शिकवायची मात्र कोणालाच गरज पडत नाही. तर अशा सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये भलेही सासू चांगली नसू द्या, सून चांगली नसू द्या, शेजारीण चांगली नसू द्या, पण ह्या सगळ्या गोतावळ्यांना घेऊनच आपल्याला पुढे जायचं असतं आणि हेच आपलं जीवन असतं. याच्यातला कुठलाच घटक आपल्याला सोडता येत नाही. आज आपण स्त्री शिक्षणाची पहाट झाली, स्त्रियांच्या प्रगतीची पहाट झाली म्हणतो, पण आपल्याला प्रगती करत असताना फक्त आपल्या एकटीचाच वारू पुढे स्वैर पळवायचा नाही, तर या सगळ्यांना घेऊन चालायचंय. तेव्हाच आपण एक यशस्वी महिला म्हणून, स्त्री म्हणून समाजामध्ये आपण यशस्वी
याच्यातलं एकही आपल्याला जोडता येणार नाही. चूल आणि मूल तरीही मी ब्युटिफुल, हे आपलं आजचं घोषवाक्य असलं पाहिजे. कारण आपल्याला चूलही सोडायची नाही, मूलही सोडायचं नाही आणि आपण स्वतः ब्युटिफुल देखील असलं पाहिजे. ब्युटिफुल म्हणजे चापेकळी सारखं नाक, कमळासारखे डोळे, अगदी गोरीपान शिडशिडीत असा अर्थ नाही. आपल्या कार्यकर्तृत्वाने जी सुंदर असेल, यशाच्या शिखरावर पोहोचलेली असेल, ती प्रत्येक स्त्री सुंदर असते आणि अशाच सगळ्या सुंदर स्त्रियांचा या ठिकाणी आज मेळ जमलेला आहे, ज्या स्टेजवरती पण आहेत आणि स्टेजच्या समोर पण आहेत. म्हणून आपल्याला चूल आणि मूल तरीही बाई मी ब्युटिफुल हे ध्येय घोषवाक्य सोबत घेऊन आता या पुढची वाटचाल आपल्याला करणं गरजेचं आहे. या ठिकाणी कॉलेजच्या मुली पण आहेत. थोडं मुलींनी हात वरती करा बरं, बघू किती आहेत. मुलींनी थोडंसं हात वरती करा. बक्षीस देणार आहे तुम्हाला असं समजा, लाजायची काही आवश्यकता नाही. 8वी 9वी 10वी कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्यांनी हात वरती करा. थोडं वर, अजून जरा वर, अजून वर. तुम्हाला काही शिक्षा करायची नाही, इथं बक्षीस द्यायचे. आज बऱ्यापैकी मुली आहेत आणि तरीही काही मुली अशा आहेत, हात वर करू का नको, नको बाई मॅडमनी काहीतरी प्रश्न विचारला तर सगळ्या पुढं कचराच व्हायचा. मला तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचा नाही किंवा काही नाही, तर मला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी काही तुम्हाला माझे विचार द्यायचे आहेत. आणि अशा किती मुली या ठिकाणी आज उपस्थित आहेत एवढंच मला बघायचं होतं, पण ते पण तुम्ही धाडसाने हात वर करत नाही, म्हणजे मग कशाला पाहिजे तुम्हाला आरक्षण? 50% आरक्षण मागताय तुम्ही, प्रत्येक गोष्टीत हक्क मागताय, प्रत्येक गोष्टीत मुलांच्या बरोबरीने तुम्हाला सगळं काही पाहिजे. मग ताठमानेनं हात सुद्धा वर करता आलं पाहिजे आणि ताठमानेनं उभा सुद्धा राहता आलं पाहिजे. हेच मला आज तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आता तुम्ही पुढचं तुमचं शिक्षण झाल्यानंतर पुढच्या जीवनामध्ये पदार्पण कराल. तुमच्या वयाची असताना किंवा आज या ठिकाणी ज्या बसलेल्या सगळ्या स्त्रिया आहेत, सगळ्या मैत्रिणी आहेत, या प्रत्येकीच्या मनामध्ये कधी ना कधी त्यांच्या जीवनामध्ये एक प्रश्न नक्कीच आला असेल. हे संसार, सगळ्या गोष्टी, जीवन जगताना प्रत्येक वेळेस बाई मुलींनाच का परक्याच्या घरी जावं लागत असेल? हा प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना पडला असेल एकदा ना एकदा. जेव्हा लग्न जुळवायची वेळ येते, घरात लग्नाची बोलणी चालू होतात, तेव्हा आपल्या मनामध्ये एक घालमेल असते की मुलींनाच का बरं नांदायला जायचं. आणि असाच प्रश्न माझ्या वयामध्ये मला सुद्धा पडलेला होता की प्रत्येक ही वर्षानुवर्ष चालत आलेली, पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा आहे, मुलींनाच का परक्याच्या घरी जायचं. मग मी विचार केला, जर मुलांना नांदायला नेलं तर. आतापर्यंत आपण हजारो वर्षापासून हेच ऐकत आलो. आपल्या आई आजीचा तर काळ तर अलीकडला 19व्या शतकाचा आहे, पण हजारो वर्षाची परंपरा आहे या विवाह संस्थेला. प्रत्येक वेळेस लग्न झालं की मुलींनीच सासरी नांदायला जायचं, मुलांनी का बरं जायचं नाही. आणि मी एक कल्पना केली. बघा, कविता म्हणल्यावर आणि कवी म्हणल्यावर काय काय कल्पना डोक्यात येतील आणि मग ते झाल्यानंतर काय धमाल येईल किंवा काय परिस्थिती असेल याचं मी वर्णन त्या कवितेमध्ये केलं. ती आज मी तुम्हाला या ठिकाणी थोडीशी कविता मी ऐकवते आणि नक्कीच तुमच्या मनातले प्रश्न सुद्धा या कवितेतून तुम्हाला सुटल्यासारखे वाटतील. आणि त्या प्रश्नाला, त्या कवितेचं नाव आहे व्यथा. मुलींना परक्याच्या घरी का जायचं किंवा ते गेल्यानंतर काय होईल याची एक सुंदर कविता मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे व्यथा. मुलींनाच का जायचं परक्याच्या घरी, मुलींनाच का जायचं परक्याच्या घरी, सासरवाडीला नांदायला येऊ द्या एकदाच जावयाची स्वारी. सासरवाडीला नांदायला येऊ द्या एकदाच जावयाची स्वारी. कळेल त्यांना मग किती होतात हाल, कळेल त्यांना मग किती होतात हाल. घरात नसेल आई आणि सासूबाईच खेळतील प्रत्येक चाल. आता तो नांदायला आल्यानंतर तिथं कोण असणार आहे? त्याची सासूबाई असणार आहे. सासूबाईच खेळतील प्रत्येक चाल. सकाळच्या 6लाच दिवस होईल सुरू. आता त्याची परिस्थिती कशी असेल बघा.
सकाळच्या 6लाच दिवस होईल सुरू. अरे झोपेचं सोंग घेऊन नकोस आता घोरू, नकोस आता घोरू. सासूबाई आणि मेहुणीचा तर भारीच रुबाब. आता त्या घरामध्ये कोणाचा रुबाब आहे? इकडं जसं दिराचा असायचा तसं आता इकडं सासूबाई आणि मेहुणीचा भारीच रुबाब. सासरे बुवांचं तर जणू काही विचारूच नका. सासरे बुवा तर जणू काही बंगालचे नवाब. फरमाईश साऱ्यांची पुरी करताना येईल ना के नऊ. फरमाईश साऱ्यांची पुरी करताना येईल ना के नऊ. तरी बरं घरात नसेल दीर आणि जाऊ, दीर आणि जाऊ. आता त्याची परिस्थिती पुढे कशी होते? घरकाम आटपून ऑफिसला जायचं, घरकाम आटपून ऑफिसला जायचं. संध्याकाळी घरी येताना मग घरचं हवं नको ते पाहायचं. घरी आल्यावर मग करावा लागेल चहा. घरी आल्यावर मग करावा लागेल चहा. कोणाचा गोड, कोणाचा फिक्का. जरा जमतोय का पहा. आम्ही सगळं जमवलं, आता तू पण जमवायला पाहिजेस. कोणाचा गोड, कोणाचा फिक्का. जरा जमतोय का पहा. फ्रेश होऊन जरा वाटेल बेडरूम मध्ये पडावं. त्याला आता थोडस ड्युटीवरून आलाय बिचारा. फ्रेश होऊन जरा वाटेल बेडरूम मध्ये पडावं. पण त्याच वेळेला सासरे बुवांचं तुमच्यासाठीच काम अडावं. नकळतच संध्याकाळच्या स्वयंपाकाची होईल वेळ. नकळतच संध्याकाळच्या स्वयंपाकाची होईल वेळ. वाटेल बायकोनं करावी मदत, पण जमतच नाही काही मेळ. बायको काहीच करणार नाही. वाटेल बायकोनं करावी मदत, पण जमतच नाही काही मेळ. खाऊन पिऊन सारे जण आता झोपतील ढाराडूर. खाऊन पिऊन सारे जण आता झोपतील ढाराडूर. पण जरा मिळेल आराम, पण प्रियतमेच्या प्रेमाला येईल महापूर, येईल महापूर. आता पुढे बघा. सण वार पोर बाळ, सण वार पोर बाळ बघता बघता दिवस जातील. गुबगुबीत गालाचे मग पातळ पापुडे होतील. गुबगुबीत गालाचे मग पातळ पापुडे होतील. हातातल्या वाळूसारखी वेळ जाईल निघून. आणि तेव्हा वाटेल जरा घ्यावं थोडस मनासारखं जगून, मनासारखं जगून. सासरी नांदून आल्यावरच कळेल, सासरी नांदून आल्यावरच कळेल तुम्हाला स्त्री जन्माची कथा. हृदय पिळवटून जाईल तुमचं पाहून तिची व्यथा, पाहून तिची व्यथा, पाहून तिची व्यथा. आणि खरंच तेव्हा या ओळी आठवा आणि मग बघा तुम्हाला नक्की एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्या वाचून राहणार नाही. अडली असशील हजारदा, अडली असशील हजारदा, पडली असशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडली असशील हजारदा. अडली असशील हजारदा, पडली असशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडली असशील हजारदा. पण झाले गेले आता विसर, पण झाले गेले आता विसर. मूठ आवळ अश्रू आवळ, मूठ आवळ अश्रू आवळ. ध्येयावरती रोख नजर, ध्येयावरती रोख नजर. एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. तर या मुलींसाठी नक्कीच मुली माझ्या या लेखी या ठिकाणी या प्रेरणादायी ओळी लक्षात ठेवून त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करतील अशी मी अपेक्षा माझ्या या सर्व महाविद्यालयीन कॉलेज वयाच्या ज्या मुली आहेत त्यांच्या सगळ्यांकडून ही अपेक्षा व्यक्त करते. आणि एक दिवस नक्की तुम्ही यशस्वी झाल्या वाचून राहणार नाही. आणि मला या ठिकाणी आवर्जून अजून एक आपला सर्व मैत्रिणींशी सुसंवाद साधायचा आहे. आपण आज या सुंदर तिळगुळाच्या कार्यक्रमासाठी, या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि याच्यामध्ये मला एक महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की ज्या महिला भगिनी विधवा आहेत त्यांना सुद्धा आपण नक्की अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जून बोलवणं अपेक्षित आहे. विधवा हे होणं म्हणजे कोणाच्या हातामधल्या गोष्टी नसतात. ते आपण काही स्वतः केलेली गोष्ट नसते. तो एक नियतीचा घाला आहे किंवा निसर्ग चक्र आहे. हे कोणाच्या वाट्याला कधी येईल आपण सांगू शकत नाही. पण त्या महिलांप्रती
प्रत्येकीची सहानुभूती असली पाहिजे, त्यांनाही आपण सन्मानानं वागवलं पाहिजे. आज प्रत्येक ग्रामपंचायतीनं महिला सन्मानाचा कायदा केलेला आहे. महिलांच्या अंगावरचे पतीच्या निधनानंतर दागदागिने उतरवले जाणार नाहीत असं यापुढे कायदा केलेला आहे. आणि तो कायदा पाळणं हे सर्वस्वी कोणाच्या हातात आहे, तर आपल्या महिला भगिनीच्या हातात आहे. त्या महिलांनाही आपण सन्मानाची वागणूक देणं अपेक्षित आहे. त्यांनाही तिळगुळासाठी या ठिकाणी बोलवणं गरजेचं आहे, कारण त्याही आपल्यापैकीच एक आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी महिला सतीची चाल बंद केली आणि त्यांनी त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये एवढं मोठं पाऊल त्यांनी या विधवा स्त्रियांसाठी उचललं होतं. मग आम्ही साधं त्यांना सन्मानानं आपल्या सोबत घेऊन चालू शकत नाही का? आज काही सतीची प्रथा बंद करण्यासाठी आपल्याला तेवढं मोठं लढाई लढण्याची गरज नाही, पण किमान आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन चालण्याची गरज आहे. याच्यासाठी प्रत्येकीनं आपल्या ज्या आजूबाजूच्या कोण स्त्रिया असतील, मैत्रिणी असतील, ज्यांच्या जीवनामध्ये अशी वाईट वेळ आलेली आहे, त्यांच्या वाईट वेळेमध्ये आपण साथ देणं गरजेचं असतं. हाच आपला स्त्री धर्म आहे, हीच आपली स्त्री शक्ती आहे आणि ते प्रत्येकीनं आपण सगळ्यांना सामावून घेऊन चालणं गरजेचं असतं. अनेक सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पण वेळही भरपूर तुमचं झालेलं आहे. दिवसभर कार्यक्रम ताईंनी मला सांगितलं 11 वाजल्यापासून त्या इथं आहेत आणि त्यामुळं आता काही गोष्टी आवडत्या घेणं देखील गरजेचं असतं. मुलांचा कायम गोंगाट या ठिकाणी चालू आहे, इकडे जनरेटरचा आवाज आहे. तशाही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी अगदी कानामध्ये प्राण ओतून म्हणल्यासारखं सगळे माझे शब्द आपण ऐकलात. मी प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा भाव टिपण्याचा प्रयत्न करते. आपल्या मनामध्ये एक उत्सुकता आहे आणि प्रत्येक गोष्ट सामावून घेण्याची तेवढी कॅपॅसिटी पण आपल्यामध्ये मला दिसून आली. याचा मला खरोखरच खूप आनंद झाला. आपल्या या अशा गावामध्ये येण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. ताईंच्या प्रयत्नामुळे त्यांनी अनेकदा आमचं फोनवरती संभाषण दोघींचं झालं. तारीख निश्चित होत नव्हती आणि मग शेवटी ही 4 तारीख आजची निश्चित झाली आणि इथं येण्याचा हा सुंदर कार्यक्रमांचा योग आला. ताईंनी अगदी धूमधडाक्यामध्ये माझं आल्याबरोबर स्वागत केलं. खरोखरच हा एक प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय ठरणार आहे. महिलांनी महिलाची मैत्रीण होणं हे सगळ्यात मोठं उदाहरण आज ताईच्या रूपाने या ठिकाणी त्यांनी हे उदाहरण, हा आदर्श आपल्या सगळ्यांसमोर घालून दिलेला आहे. आणि एक महिला सरपंच म्हणून आपल्या गावाचंही भाग्य आहे आणि म्हणून या स्त्री शक्तीच्या पाठीशी आपण सगळ्या स्त्री शक्तीने उभा राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. प्रथा, परंपरा, रीतिरिवाजांना फाटा देत जे नवं ते हवं हे स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि तेव्हाच मग महिलांमध्ये, मुलींमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होईल. एक छोटीशी 2च मिनिटाची गोष्ट मी तुम्हाला आठवली म्हणून सांगते. एक असं सासू सुना असतात घरामध्ये, नवीन सून आलेली असते आणि नवीन सून आल्यानंतर त्या घरातल्या रीतिरिवाज, प्रथा, परंपरा सगळ्या ती सांभाळण्याचा, शिकून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग असं असताना काय होतं, पितृपक्ष येतो आणि त्या पितृपक्षामध्ये पितरांचं जेवण जे बनवायचं असतं ते जेवण बनवण्याचं काम ते सासूबाईंनी चालवलेलं असतं. आणि ते जेवण बनवत असताना सुनाला काही तेवढंसं येत नसतं. हळूहळू बिचारी शिकत असते, सासू पण समजून घेत असते आज न उद्या शिकल करेल म्हणून. आणि मग काय होतं, सून काहीतरी काम देवपूजा वगैरे करत बसलेली होती, बाहेर येऊन जरा पाहतीये तर सासू गाईला पुरणाचं एक टोपलं असतं, त्याच्यामध्ये पुरण भरलेलं असतं आणि ते गाईला चारत असते. सुनाला प्रश्न पडतो की आज पितृपक्षाचं सगळं स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक करायचा आहे आणि हे केलेलं पुरण सासूबाई गाईला का बरं चालत असतील, तिला प्रश्न पडतो. मग विचारती सासूला, आणि अहो आई, आणि स्वयंपाक तर पुरणाचंच करायचं आणि तुम्ही पुरण गाईला का बरं चालतात? मग आता सासूचं काय गोची झालेली असते ते तुम्हाला पुढं कळेलच. मग सासू काय म्हणते, बाई अशी पद्धतच आहे, गाय ही पहिला देव असते, पितृंना खाऊ घालण्याच्या अगोदर गाईला पुरण चारणं गरजेचं असतं. पण खरी परिस्थिती अशी असते की सासू काहीतरी काम करत असताना घरामध्ये कुत्रा आलेलं असतं आणि त्या कुत्र्याने त्या पुरणामध्ये तोंड घातलेलं असतं. मग आता कुत्र्याने तोंड घातलेलं पुरण सगळ्या घराबाराला, नवऱ्याला, मुलाला, सगळ्यांना कसं खाऊ घालावं, म्हणून त्या बाई आयडिया काय करते की ते गाईला चारते. टाकून पण एवढं मोठं कसं द्यावं, शेरभर पुरण शिजवलेलं, गुळ घातलेला, सगळं आटास केलेला, म्हणून ती गाईला चारून टाकते. हे सुनानं पाहिलेलं असतं.
मग प्रसंग असा होतो, दुसऱ्या वर्षी नेमकं त्या पितृपक्षामध्ये सासू गावाला जाते, सगळी जबाबदारी सुनावर पडलेली असते. सुनाला आता वर्षभरामध्ये बरंचसं शिकून घेतलेलं असतं आणि मग वेळ येते स्वयंपाक करण्याची. मग पहिलं शेरभर पुरण सुनबाई शिजू घालते, ते पुरण वाटते, सगळं करते, त्याच्यामध्ये गूळ घालून शिजवून आटवून मस्त लोण्यासारखं पुरण तयार करते आणि गावभर गाय शोधत फिरत राहते. मग नवरा येतो, नवरा म्हणतो अजून स्वयंपाक तयार झाला नाही का, तू काय करायली, सकाळपासून तर तुझं चालू होतं. अहो झालाय हो अर्धा निम्मा स्वयंपाक, फक्त पोळ्या करायच्या काय. मग आता काय झालं, गाय सापडला. कशाला, गाईला पुरण खाऊ घालायचं नाही का. दरवर्षी आई आधी गाईला पुरण खाऊ घालतात आणि मग पित्राचा स्वयंपाक करतात. तसं मी त्याच्यासाठी गाय शोधते. मग नवरा कपाळावर हात मारून घेतो आणि आईला फोन करून सगळा वृत्तांत सांगतो. त्यामुळं कृपया सासूबाईंनी कोणीही खोटं बोलू नये आणि आपल्या प्रथा परंपरा चांगल्या पद्धतीनं विज्ञानवादी. जय जिजाऊ, जय सावित्री. आणि प्रत्येकीमध्ये जिजाऊचं शौर्य, सावित्रीचं धैर्य आणि अहिल्याचं औदार्य यावं अशी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेते. आयोजकानं मला या ठिकाणी सन्मानित केला त्याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे. सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.